हॅलो नमस्कार, मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये सकाळचं थोडंसं रुटीन आणि शेवभाजी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, शेवभाजीची रेसिपी। तर नक्की मी अशा प्रकारे करत असते, तुम्ही कशी करता तेही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। तर आजच्या सकाळी सकाळी बाकीचं सगळं घरातलं आवरलं की आपण अंघोळ झाल्यावर माझं पहिलं काम असतं देवपूजा करण्याचं। जे आपण आदल्या दिवशी जे फुलं वगैरे वाहिलेले असतात देवाला, ते निर्माल्य झालेले असतात आणि ते आपल्याला काढून घेऊन दुसरे फुलं वगैरे छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे। तर इथं माझं सगळं आवरलेलं, देवपूजा करत होती। कॅमेरा थोडा हलत असेल कारण मुलानेही शूट केला, लहान आहे तो, आणि त्याला म्हटलं होतं मी सारखं असं हलवू नको, तरी तो झूम वगैरे करत, असं मुलं करतातच। स्टँड लावू शकत नव्हते कारण हा मोबाईल आहे माझा, त्याचं जो वजन आहे, वेट आहे, खूप जास्त आहे, त्याच्यामुळे तो मोबाईल पडण्याची शक्यता जास्त आहे स्टँडवरून। आणि मुलं इकडून तिकडून पळत असले की ते हे होणार, धक्का लागणार आणि मोबाईल वगैरे खराब होणार, म्हणून मी त्यांच्याकडे दिलेला नाही। इथं देवपूजा करत होते, त्याच्याकडे मोबाईल दिलेला, त्याचं पण चालू होतं थोडंफार हे ते करत। त्याच्यानंतर मुलीचं पण मधीच काहीतरी थोडंफार चालू असतं, लहान मुलं असली की घरात तसं होतं। त्याच्यानंतर दुसरं गोष्ट असते, देवपूजा झाल्यानंतर तुळशीला पाणी वगैरे घालणं। आणि आता उन्हाळा आहे तर तुळशी थोडीशी हिरवी दिसत नाही आहे, तर त्याचे ज्या मंजुळा आहेत त्या मी खाली टाकलेल्या आहेत। आता नवीन तुळशीचे रोपटे उगवतील, बघू शकता। अशा प्रकारे मी माझी देवपूजा केलेली आहे। ज्या दिवशी फुलं खूप भेटले ना भरपूर, तर खूप छान वाटतं, देवपूजा करताना पण प्रसन्न वाटतं। इतर मी आता शेवभाजी करण्यासाठी कांदा, लसूण आणि खोबरं भाजून घेत आहे छान तव्यावर किंवा कढईत, जे कढई तुम्ही बनवणार असाल ज्या कढईत, त्यात असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला सगळं। त्याच्यानंतर त्यात टोमॅटो ॲड करायचे आहे। तुम्हाला जर टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल, पण टोमॅटोमुळे छान असं थोडंसं आंबटपणा आपल्या भाजीला येतो, तर नक्की टाका। तर हे छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला, सगळं परतून घ्यायचं आहे। आणि भरपूर प्रकारची शेवभाजी केल्या जाते वेगवेगळ्या पद्धतीची। आता याचं वाटण करून घ्यायचं आहे। आता त्याच कढईत तेल आणि थोडंसं जिरं टाकून घेतलं आहे, त्यात लाल तिखट, धनिया पावडर आणि आपला जो कांदा लसूण मसाला असतो, मटण मसाला किंवा कोणताही मसाला जो तुम्ही घरी यूज करत असाल तसला मसाला टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर याच्यात वाटण टाकून घ्यायचं आहे, जो आपण बनवलेला आहे तो वाटण। आणि छान याला हा मेन म्हणजे या भाजीची चव म्हणजे छानपैकी आपला मसाला भाजला गेला तर त्यातच आहे। तर एक सिक्रेट सांगते, जे ढाबा स्टाईल आहे, त्यात थोडंसं बेसन ॲड करायचं, म्हणजे आपली भाजी पाण्यासारखी अशी वेगळी वेगळी होत नाही, कण्या कण्या दिसत नाही भाजीमध्ये, आणि सगळी भाजी एकजीव होते आणि छान असा घट्टसर दाटसरपणा आपल्या भाजीला येतो। तर बेसन टाकू शकतात किंवा तुम्ही तुमच्याकडे जे डाळ्या असतात, आपण आणतो त्या डाळ्या चिवड्यामध्ये टाकण्यासाठी, किंवा फुटाणे असतील तर तेही तुम्ही इथं ॲड करू शकता, म्हणजे बारीक करून। किंवा शेव जी आपण घेणार आहोत ती शेव थोडीशी मिक्सरला फिरवून याच्यात टाकली तरी चालेल। तर हे छान आपला मसाला आता हे होत आला आहे, तेल सोडलं आहे बघा मसाल्याने, तर आपल्याला याच्यात कोथिंबीर ॲड करायचं आहे। तर ह्या भाजीला तुम्ही भात किंवा भाकरी, चपाती कशासोबतही खाऊ शकता। तर आज भाजीला काही नव्हतं, तर वाटलं मला की आपण शेवभाजी बनवूया, शेव होती माझ्याकडे। आणि शेवभाजीमध्ये एक मेन गोष्ट म्हणजे गरम पाणी ॲड करायचं। कुठल्याही भाजीत तुम्ही गरम पाणी ॲड केलं की त्याची चव म्हणजे वेगळी बदलत नाही। कडधान्याला तर गरम पाणीच यूज करायचं, त्याच्यामुळे त्याची ती टेस्ट आहे ती वेगळी होत नाही, छान राहते। त्याच्यानंतर आपल्याला एक उकळ काढून घ्यायची आहे एक दोनदा। नंतर शेव म्हणजे डायरेक्टली टाकायची नाही, जेव्हा आपण ताटात घेऊ तेव्हा शेव टाकायची आहे। तयार आहे आपली शेवभाजी। आता तुम्ही याला सर्व करताना किंवा जेवण करतानाचा ताटाचा व्हिडिओ मी शूट करू शकले नाही, कारण भरपूर कामं होती माझ्या मागं, आणि नंतर आज सोमवार होता, हा व्हिडिओ कालचा आहे।
तर छानपैकी अशा प्रकारे साडी वगैरे कधी कधी घालते मी साडी वगैरे, पण सवय असावी म्हणून अधूनमधून साडी घालते आणि दुपारपर्यंत परत साडी टाकून परत ड्रेस घालते, कारण दिवसभर साडीमध्ये खूप गरमतं आणि ही साडी खूप हलकी फुलकी होती. असं ब्लाऊज शिवलेला स्टिच केलेला म्हणून वाटलं की एकदा घालावी, तर घातलेली. तर अधूनमधून अशी साडींची सवय असली की आपण कुठेतरी बाहेर गेलो किंवा एखादा फंक्शन वगैरे असेल किंवा गावी गेलो तर आपल्याला साडी घालताना खूप असं हे होत नाही की बोरिंग वाटत नाही, की म्हणजे काम वगैरे जमतं थोडंफार. थोड्यापैकी काम मी करत असते साडीवर. तर अशा प्रकारे इथे बाकीचं जेवण वगैरे झालेलं आहे. जेवण झाल्या सगळे भांडी जर घासून घेतली तर तेवढंच लोड आपला कमी होतो कामाचा, आणि मग संध्याकाळी भांडे जास्त निघत नाही, कारण दुपारी आपले सगळे भांडे घासलेले असतात. तर जास्त करून मी लिक्विडला हे देते, प्राधान्य देते सोपपेक्षा, कारण ते भांड्यांवर असं पांढरी जी परत असते ती येत नाही. तर जास्त करून हा विम आता आणला आहे, नाही तर मी बल्कमध्ये खूप सारा तो लिक्विड बनवून ठेवत असते. घरी आणते आणि तो त्याचं हे बनवून पाण्यात वगैरे टाकून जास्त बनवत असते. त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं आणि हे दुपारचं म्हणजे 4-4:30च्या वाजेच्या दरम्यानचं वरचं, म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथे टेरेसवरचा हा वातावरण आहे. थोडा पाऊस आलेला आणि अशा प्रकारे कोल्हापुरात पावसाची एंट्री झालेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाय.